इकडे नाही पलीकडे. हा खेळ, फक्त इकडे आणू नको, अलीकडे खेळा. जा पाठी मागून. मंदिर लावलेलं वाटतं बाहेरूनच पायपर. दर्शन घे. ए शूज काढ, शूज काढ, शूज काढ, साईडला काढ. शूज काढून पाय पडायचं असतं. साईडला काढ शूज. चल दर्शन घेतलं म्हण की मग. येतो ना घालायला. चला गुड. चला हाय हॅलो नमस्कार. तर तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या नवीन ब्लॉग्समध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते. सो आज आहे रुद्रांचा शाळेचा फर्स्ट डे. सो आज चाललो आहे तर आदुगर गणपती मंदिरात आलो आहे आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं, पण गेट लावलेला होता त्याच्यामुळे मग बाहेरून घेतलं. सो आता चाललो की शाळेमध्ये आहे ना, अजून एका मंदिरात जायचं आहे. तर शाळेचा टायमिंग झालेला आहे 10 मिनिटं बाकी आणि शाळेच्या साईडलाच आहे ते हनुमान मंदिर आहे. तर म्हटलं चला आजचा पहिला दिवस. अगोदर गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि आता चाललोय हनुमान मंदिरात. हां आता जे बाप्पाचं दर्शन घेणार आणि मग लगेच स्कूलमध्ये जाणार आहे की नाही. शूज काढायचा दी साईडला आणि मग नंतर दर्शन घ्यायचं. चला इकडे इकडे मंदिरात समोर समोर. चल चल. प्रदक्षिणा घालायची होती. काय म्हणते? प्रदक्षिणा घालायची. हां चल. व्यवस्थित घाल. येतोय ना. थोडा वेळ लागतोय शूज घालायला, येतोय पण. सो आता दर्शन वगैरे घेतलं आणि आता जायचं आहे स्कूलमध्ये. म्हणजे 10 वाजता स्कूलचा टायमिंग आहे, पण 10-15 मिनिटांनी आज पहिला दिवस आहे म्हणून मग त्या म्हणतात की थोडंसं लवकर या. तर आम्ही तसं 9:30लाच निघलो. दर्शन घेत घे थोडा उशीर झाला. बस खेळा, खेळ बस त्याच्यावर. रुद्रांश खेळण्यासाठीच येते. बस बघ किती छान मुलं खेळताय सगळे. बसा बस की. चालो बस 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 खेळ. हां चालो चालो. छान आहे. इकडे नाही पलीकडे. हां खेळ, फक्त इकडे आणू नको, अलीकडे खेळा. जा पाठी मागून. साईडला साईडला सर. पाठी मागून ये. तू पण पाठी मागणे, पाठी मागणे यायचं सगळ्यांनी. ओके. सो मग स्कूलला गेलतो आज. तर आजचा रुद्रांचा होता फर्स्ट डे. मग सकाळी आज थोडंसं लवकर उठले, म्हणजे 4:30लाच उठले होते, पण तसं आवरूस तर हे करूस तर थोडासा उशीर झाला. तर त्यांनी बोललं होतं की 9:45 या म्हटलं होत्या, म्हणजे 10लाच वेलकम होतं. परत पूजा होती, पहिला दिवस होता म्हणून. सो म्हटलं चला थोडंसं लवकर आवरूयात. ह्यांना पण आता सुट्टी आज घ्यायची होती, पण परत उद्या मंगळवार आहे
तर त्याच्यामुळे मग उद्या जर सुट्टी असेल तर मग त्याच्यामुळे ह्यांना पण आज दिली नाही. पण रुद्रांश तसं म्हणत होता की दादाला पण सुट्टी घ्यावा लागणार आहे, माझं शाळेचा पहिला दिवस, मम्मी तू पण माझ्या शाळेच्या वेलकम दिवशी तू पण साडी घाल. सो मी पण त्याला आवडते म्हणून साडी वगैरे घातली. मग आम्ही गेलो आणि मग तिथं म्हणजे किती 11:30 वाजले आम्हाला घरी यायला. 10 ते 11:30 म्हणजे 1.5 तास छान मस्त खेळला. परत पूजा वगैरे झाली छान मस्त. आणि मग आता हा आहे सकाळचा स्वयंपाक. तो सकाळी तर मग आता ह्यांचं ऑफिसचा असो किंवा ह्याचा स्कूलचा असो. आता तर मला ना म्हणजे मंगळवारी तरी ह्यांच्या 8 दिवसात एक दिवस जरी सुट्टी असेल ना तर मग मी त्या दिवशी तरी 7 वाजता उठायची की चला आज सुट्टी आहे. पण आता ह्यांची सुट्टी आहे मंगळवारी आणि रुद्रांची सुट्टी आहे रविवारी. त्याच्यामुळं आता एक जणाची सुट्टी असती तर एक जणासाठी तरी लवकर उठावंच लागणार आहे. आता अजिबात नाही म्हणजे 5ला सकाळी रोज. आता एके दिवशी पण मला सुट्टी नाही एके दिवशी पण. सो मग आज बनवली आहे फ्लावरची भाजी. आज थोडीशी ना मी वेगळ्या पद्धतीमध्ये बनवते. कारण की काय झालं, ह्यांनी फ्लावर आणला होता आणि हा फ्लावर ना थोडंसं मला म्हणजे असा खराब वाटत होता. म्हणून मग मी म्हटलं चला निवडून वगैरे ठेवलं. आणि मग म्हटलं की म्हणजे मी डायरेक्ट धुवून घेतला की फोडणी घालत असते दरवेळेस. पण ह्याला काय केलं, थोडंसं मला खराब वाटत होता म्हणजे मी 2-3 पाण्याने चांगला धुवून घेतला. पण तरी पण काय म्हटलं की आपण ह्याला काय करूयात, उकळून घेऊयात. सो मी ह्याच्यामध्ये फक्त थोडंसं पाणी टाकलं 1 ग्लासभर आणि थोडंसं मीठ टाकलं. मग ह्याला चांगली उकळी येऊ दिली आणि अजून 2-3 मिनटं छान शिजून दिला. मग तो शिजला की नंतर खाली काढल्याच्या नंतर थोडासा थंड होऊन दिला. अजून 2-3 पाण्याने छान धुतला आणि मग काढून घेतलं एका डब्यामध्ये. आणि आत्ता मला याला घालायची आहे फोडणी. सो वरण लावलं, वरण झाल्याच्यानंतर भात लावला आणि आत्ता आहे भाजी. आणि तशी तर मी कणिक पण भिजवून ठेवलेली आहे. तर म्हटलं चला आता भाजी करूयात. आणि आज काही ह्याला रुद्रांशला डब्बा वगैरे नव्हता म्हणजे अजून थोडे दिवस काही डब्बा वगैरे नाही. कारण की जास्त वेळ नाही घेणार आहे, 1-1.5-2 तासच घेणार आहेत. आणि आम्हाला पण तिथं थांबायचं म्हणजे थोडे दिवस. फक्त पाण्याची बॉटल वगैरे सॅक पण नाही. कारण की आज नेल ती म्हणजे त्याचे जे त्यांनी आत्ता सुट्टीमध्ये जे ड्रॉइंग वगैरे कंप्लीट केली ना ती दाखवण्यासाठी नेल ती. सो उद्यापासून फक्त बॉटल आणि युनिफॉर्म घालायचा आणि स्कूलमध्ये जायचं म्हणजे थोडे दिवस, 3-4 दिवस किंवा 8 दिवस. आणि त्याचे मेन म्हणजे त्याचे बुक्स पण आणायचे राहिले, शॉपवरून जाऊन बुक आणायचे. तर म्हटलं चला 2-3 दिवसात आणूयात. अजून काही आणले नव्हते आणि त्या म्हटलं की लगेच पण बुक्सची गरज नाही, अगोदर थोडंसं छान खेळू द्या वगैरे. तर म्हटलं ठीक आहे. तर चला आत्ता मग लगेच फ्लावरच्या भाजीला फोडणी घातली. त्याच्यामध्ये फक्त घातली आहे मोहरी आणि हळद. मी ह्याच्यामध्ये ना अगोदर हळद नव्हती घातली पण तरी पण फ्लावर म्हणजे फक्त पाण्यामध्ये उकडून घेतला तरी पण थोडंसं असं येल्लो कलर येत होता. आणि मग ह्या पहिलं मीठ टाकलेलं होतं ते मी सगळं धुवून काढलं. त्याच्यामुळे म्हटलं आता जेवढं आपल्याला भाजीला लागणार आहे तेवढं मीठ घालायचं. आणि मग ह्याच्यामध्ये घालते चटणी म्हणजे हा मसाला तिखट आहे. सो मसाला तिखटच घालते. आणि मग आपल्याला छान परतून घ्यायचं ना. आत्ता ह्या फ्लावरला ना जास्त वेळ नव्हता लागणार आहे कारण की हा अगोदरच छान उकडलेला होता. त्याच्यामुळं मला वाटत होतं की म्हणजे जास्त वेळ नाही लागणार आहे शिजायला. मग छान परतून घेतलं आणि थोडंसं ह्याला म्हणजे जास्त पाणी पण घालायची गरज नव्हती कारण की अगोदरच थोडंसं शिजलेलं होतं. मग म्हटलं थोडंसं आत्ता पाणी घालूयात आणि अगदी थोडंसं पाणी घातलं आणि नंतर मग झाकण ठेवलं 2-3 मिनटं. म्हणजे पाणी घातलं ना जरा 4-5 मिनटं जरी झाकण घातलं ना तरी मग बुडाला वगैरे लागत नाही, करपत नाही. तर बघू शकता 2-3 मिनटामध्ये छान शिजला होता. पण अजून थोडंसं पाणी होतं आणि अजून थोडासा शिजवायचा होता म्हणून मग मी अजून 2-3 मिनटं एकदा परतून घेतला, हलवून घेतला, व्यवस्थित चेक केला शिजलाय का नाही. अगदी थोडंसं कच्चा वाटत होता म्हणून अजून 2-4 मिनटासाठी छान झाकून ठेवलं. आणि बघू शकता फ्लावर इतका मस्त छान शिजलेला आहे. आणि त्यातलं आता पाणी पण म्हणजे पूर्ण आटत आलं. तर म्हटलं चला आता ह्याला जरी ओपन जरी ठेवलं ना तरी पण छान शिजतो. किंवा अजून जर वाटलं 1-2 मिनटं झाकून ठेवायचं म्हणजे तसं काही जास्त वेळ नाही लागत आहे. 6-7 मिनटामध्ये म्हणजे फ्लावर पण शिजतो. एकीकडे आपली कणिक भिजलेली असती. कुकरचा फक्त भात शिजेपर्यंत ना आपला भाजी पण तयार होती. तर आत्ता भाजी तर झालेली आहे तयार आणि आता राहिलेले आहेत चपात्या. तर म्हटलं चला चपात्या पण करून घेऊयात. तर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. सो जास्त बाहेर का व्हिडिओ काढणं नाही झाला. सो मग आज कसं पहिला दिवस होता म्हणजे त्याच्यामुळे जास्त नाही काढला. तर आता इथून पुढे म्हणजे बाहेर गेलं ना थोडासा जास्त व्हिडिओ काढत जाईल.